त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थावरील चोऱ्यांच्या सत्रा विरोधात शिवसेना आक्रमक. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर मधील भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुशावर्त कुंड परिसरात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या विरोधात आता शिवसेनेने थेट पोलीस प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त कुंड परिसरात दररोज हजारो भाविक स्नान आणि दर्शनासाठी येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांकडून भाविकांची मोबाईल, पाकिट आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या गंभीर बाबीची दखल घेत शिवसेना शहर प्रमुख भूषण अडसरे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात अडसरे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की या चोरांमुळे भाविकांमध्ये दहशतीचे वातावरण असून त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक प्रतिमेलाही यामुळे धक्का बसत आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी कुशावर्त कुंड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा, नियमित पोलीस गस्त सुरू करावी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी करून संशयित व्यक्तींवर कडक लक्ष ठेवावे. या निवेदनाची तातडीने दखल घेत पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी चोरांना कडक इशारा दिला आहे. कुलकर्णी यांनी आश्वासन दिले आहे की पोलीस प्रशासन अशा चोरांवर बारकाईने नजर ठेवून आहे. येत्या काळात कुशावर्त परिसरात साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवली जाईल. भाविकांच्या सामानावर डल्ला मारणाऱ्या चोरांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. यावेळी शिवसेना शहर प्रमुख भूषण अडसरे, नगरसेवक सचिन दीक्षित, संजय कदम, नितीन पवार, शहर संघटक विजय मुर्तडक, प्रितेश कदम, निलेश गांगोडे, संजय पन्हाळे, आलोक मिश्रा आदी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने दिलेल्या या आश्वासनामुळे आता त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. धन्यवाद.